देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठ्ठला 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 देववसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायने भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही विशेष मागणं हे मागितलेलं आहे. त्या मागणीचा त्या अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं, आता मर्यादित वेळेमध्ये म्हणजे फक्त 15 मिनिटात जेवढा विचार माझ्या बुद्धीनं करणं शक्य आहे तेवढा मर्यादित बुद्धीनं करण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायांनी या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आपल्या अंतःकरणातली वासना देवानी पुरवावी याच्याकरता तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ काही मागणं मागतात. ते मागणं का मागितलं जातं, मागणं मागावं की मागू नये, मागणं मागणाऱ्यांकडे काही दोष येतात का, मागणं हा कमीपणा आहे का, देवाजवळ मागितलं तर काय बिघडतं, याच्यातल्या कोणत्याही प्रश्नांचा आत्ता मला विचार करायचा नाही. मला थोडं वेगळं बोलायचंय, थोडंसं स्वतंत्र बोलतो. तुकोबाराय या अभंगामध्ये देवाजवळ मागणी करतात, पण ही मागणी तुकोबारायांच्या मनातली जरी असली तरी तुकोबारायांच्या इच्छेने प्रकट झालेली मागणी नाही. ऐका, त्याच्या मागे एक भूमिका आहे. ही भूमिका थोडी कल्पित आहे. चरित्राला धरून असली तरी चरित्रातली नाही. एक भूमिका सांगतो. तुकोबाराय नियमाचे वारकरी आहेत आणि आपली वारी करण्याकरता म्हणून एके वर्षी तुकोबाराय पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरचा विधी, पंढरपूरचा नियम, चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, या न्यायानं तुकोबारायांनी चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा पूर्ण केली. कुठं कीर्तन प्रवचन जी सेवा तुकोबारायांना करणं योग्य शक्य होतं तिथं तुकोबारायांनी ती सेवा केली आणि भगवंताचं दर्शन घेण्याकरता म्हणून तुकोबाराय भगवंताच्या बारीमध्ये लागले. आणि हळूहळू सरकत तुकोबाराय जेव्हा भगवंताच्या गाभाऱ्याच्या बाहेर आले आणि लांबून तुकोबारायांनी भगवंताला बघितलं, तुकोबारायांना इतका आनंद झाला, तुकोबारायांना वाटलं बस बस बस, अरे हे दर्शन घेण्याकरता तरी आपण जन्माला आलो, या दर्शनाकरता तरी सगळा परमार्थ केला, या दर्शनाची आस अंतःकरणामध्ये ठेवून आपण जगत राहिलो, हे दर्शन घेण्यामध्ये जीवनाची धन्यता मानत आलो, या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला होतं. हे तुकोबारायांनी लांबून बघितलं, तुकोबारायांना इतकी धन्यता वाटली, डोळे भरून आले आणि देवासमोर हात जोडून तुकोबाराय हळू सरकत देवाच्या चरणाजवळ आले आणि तुकोबारायांनी देवाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि तुकोबारायांच्या अंतरंगातल्या सगळ्या भावभूमिका, सगळ्या भक्तीच्या भावना उचंबळून वर आल्या आणि तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायांच्या मनात आलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबारायांना इतकं समाधान वाटलं, इतका आनंद वाटला. अरे ज्याच्या करता योग्यांची मरमर चालू आहे, योग्यांना सुद्धा जो सहजासहजी दर्शन देत नाही,
योग्यांना सुद्धा ज्याचं दर्शन मिळवण्याकरता आपला योग टाकून देऊन नामाच्या मागे लागावं लागतं. हा सामान्य नाही, योगिया दुर्लभ म्हणतात ज्ञानोबाराय याला. असा योग्यांना दुर्लभ असणारा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवर. तुकोबारायांनी ते समचरण पाहिले. तुकोबारायांना इतका आनंद झाला. देहूपासून आळंदीपासून आपण चालत 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 पंढरपूरला आलो. अरे सगळा भाग गेला, शीण गेला, सगळा आनंद झाला. आता कोणता शीण राहिला नाही, आता काही त्रास राहिला नाही. साध्य प्राप्ती डोळ्यासमोर ठेवून जेव्हा मनुष्य साधन स्वीकारत असतो तेव्हा साध्याला कायमस्वरूपी डोळ्यासमोर ठेवणाऱ्यांना साधनाचे कष्ट होत नसतात. आमचं वारी नावाचं साधन तर इतकं विलक्षण आहे ना महाराज, की वारी नावाचं साधन चालत येणं हे साधन जरी वारकरी करत असला तरी या साधनातली गोडी ही हळूहळू अशी वाढत जाते की पंढरपूर जसं जसं जवळ यायला लागतं तसं तसं साध्य नको पण साधन चालू राहावं असं वाटायला लागतं. इतका आनंद मिळतो. एक वेळ पांडुरंग नाही भेटला तरी चालेल, अजून पंढरपूर एक 10 दिवस लांब पाहिजे होतं. अजून हे भजन चालू राहायला पाहिजे, अजून ही दिंडी चालू राहायला पाहिजे, अजून नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा रे. हा विसावा नाही मिळाला तरी चालेल आम्हाला, पण नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया हे साधन आमचं चालू राहिलं पाहिजे असं वाटत राहतं. तुकोबारायांना फार धन्यता वाटली. तुकोबारायांनी भगवंताच्या चरणावर मस्तक टेकवलं, कृतकृत्यतेचा अनुभव घेतला. मस्तकावरून नजर काढली, देवाच्या चेहऱ्यावर ठेवली. तुकोबारायांनी देवाचं रूप बघितलं, आनंद वाटला. आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या या भावना, तुकोबारायांचा हा आनंद तुकोबारायांच्या डोळ्या वाटे पाझरायला लागला. देवाकडे बघून तुकोबाराय रडायला लागले. आनंदाश्रू तुकोबारायांच्या चेहऱ्यावर डोळ्यातून बाहेर पडायला लागले. अरे काय हे दर्शन आहे, काय अलौकिक आहे. हा सामान्य कुणीतरी ही दगडाची मूर्ती नाहीये हो. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, आमचं कुळदैवत आम्हाला दिसलं. तुकोबारायांचा आनंद तुकोबारायांच्या डोळ्या वाटे पाझरायला लागला. तुकोबाराय देवासमोर उभे राहून रडायला लागले. एका बाजूला तुकोबारायांचं रडणं सुरू आहे, त्याच वेळेला ऐका, भगवंताच्या दर्शनाने तुकोबारायांना जेवढा आनंद झाला त्याच्या 1,00,000 पटीनं जास्त आनंद तुकोबारायांच्या दर्शनानं देवाला झाला. देवाला एवढं समाधान, देवही विचार करतात 28 युग झाली इथं उभा आहे पण असा भक्त भेटला नव्हता. देवाला इतकं समाधान, तुकोबारायांचं दर्शन झालं. देव विचार करतात सकाळपासून इथं उभा आहे. तुकोबाराय भेटले, आज वारी पूर्ण झाल्यासारखं वाटलं, आनंद वाटला. एक वाक्य बोलतो, जमलं तर घ्या नाही तर द्या सोडू. पण एक वाक्य बोलतो, क्षमा मागून बोलतो, देवाची का तुमची का असे ना, पण पटलं तर घ्या नाही तर घेऊ नका. खरं सांगू मी आपल्याला, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. विठ्ठला विठ्ठला भक्त भेटतील, पण तुकोबाराय म्हणतात तसं तुझे थोर थोर भक्त भेटणं फार अवघड. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति. ज्ञानोबाराय बोलतात. कोण बोलतं? सामान्य माणूस बोलत नाही, भगवान बोलतात की असा महात्मा मला भेटणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. कार्यापेक्षाही वर्तनते भावस्निग्ध हा सुदुर्लभा. महाभारतात वचनात महाभारत बोलतं. सोपं नाही. आपल्यासारखे भक्त अरे किती भेटतील देवाला, रोज पाहिल्या गणिक भेटतील आपल्यासारखे भक्त. पण चोखोबाराय भेटायचे असेल, गोरोबा काका भेटायचे असतील, जनाबाई भेटायचे असतील, नाथ महाराज, नामदेवराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय भेटायचे असतील ना महाराज, तर देवाला तरी किती जन्माचं पुण्य गोळा करावं लागलं देव जाण.
पण तुकोबारायांसारखा भक्त भेटला आणि देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, देवाच्याही डोळ्या वाटे पाणी व्हायला लागले. देवही तुकोबारायांकडे बघून रडतात, तुकोबाराय देवाकडे बघून रडतात. तुकोबाराय काही बोलत नाहीत, भगवंताला बोलण्यासारखं काही राहिलं नाही. किती वेळ चालू राहणार? आणि देवाच्या लक्षात आलं मागची गर्दी खोळंबून राहिली आणि देवानं ही कोंडी फोडली आणि तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय आलात तुम्ही? आला. तुकोबाराय तुमचं दर्शन झालं, आम्हाला वारी पूर्ण झाल्यासारखं वाटलं, आनंद वाटला. तुकोबाराय म्हणाले, होय देवा, आम्ही तुमच्या दर्शनाकरताच जीवाचा आटापिटा केला, तुमचं दर्शन घ्यावं याच्याकरताच आम्ही इथं जन्माला आलो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. जन्माला येण्याचं सार्थकत्व तुमच्या दर्शनात आहे देवा. आनंद वाटला, समाधान वाटलं, भरून पावलो, पण तृप्त झालो नाही, कारण पुढच्या वारीला परत यायचंय. आनंद वाटला. भगवान म्हणाले, मलाही आनंद वाटला. तुकोबाराय तुम्ही भेटलात, आज मला आमच्या घरामध्ये, आमच्या गावामध्ये आज उत्सव आहे असं वाटलं, आनंद वाटला. या आनंदाच्या प्रीत्यर्थ माझ्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. तुकोबाराय बोलून दाखवू काय तुम्हाला? देवाने तुकोबारायांना विचार, इतका मोठा आनंद तुमच्या दर्शनाने झाला, या आनंदापोटी माझ्या अंतःकरणात काही भावना निर्माण झाली, बोलू काय? तुकोबाराय म्हणाले, बोला ना देवा, काय बोलता? भगवान म्हणाले, काही नाही, इतका आनंदाचा क्षण आहे. आज असं वाटायला लागलंय की तुकोबाराय तुमच्यावरून माझं सगळं जीवन ओवाळून टाकावं. कोण बोलतं? भगवान बोलतात. भगवान, तुकोबाराय तुमच्यावरून माझं सगळं जीवन ओवाळून टाकावं, माझी सोन्याची द्वारका तुमच्यावरून ओवाळून टाकावी, अहो माझं सगळं प्रेम तुमच्यावरून ओवाळून टाकावं असं वाटायला लागलं. या आनंदा प्रीत्यर्थ माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली. सांगू काय? सांगा ना देवा, काय इच्छा पूर्ण कराल तुम्ही? देवा असं का विचारता? आम्ही का पूर्ण? अहो तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता तर आमचा जन्म आहे ना देवा, बोला काय इच्छा? भगवंतानी सांगितलं, तुकोबाराय या आनंदा प्रीत्यर्थ माझ्या मनात एक इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं आणि तुमची कोणती तरी इच्छा मी पूर्ण करावी अशी माझ्या मनात इच्छा आहे, तर माझ्याकडे तुम्ही काहीतरी मागा. तुकोबारायने देवाकडे बघितलं, हसले आणि तुकोबाराय म्हणाले, देवा खरं सांगू, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही. काहीतरी मागा. नाही देवा, काही मागायचं नाही. का? काय मागायचं देवा? आम्ही मागण्याकरता जन्माला आलो नाही, आम्ही मागितलं नाही आतापर्यंत, मागणं हा आमचा स्वभाव नाही, मी तुमच्याकडे मागणार नाही. भगवान म्हणाले, काय अडचण आहे? अहो आलेला प्रत्येक भक्त माझ्याकडे मागून जातोय, तुम्ही मागा ना काहीतरी. तुकोबाराय म्हणाले, देवा मी मागणार नाही, कारण सांगतो. म्हणजे भगवान म्हणाले, काय कारण आहे, का मागत नाही? तुकोबारायने देवाला विचारलं, देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय का? तुम्ही कधी गाथ्याचं पारायण केलंय का माझ्या? भगवान म्हणाले, असं का बोलता तुकोबाराय? मी गाथ्याचं पारायण केलंय का असं का म्हणता? एकीकडे म्हणता तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, एकीकडे म्हणता मी तो हमाल भारवाही, एकीकडे म्हणता साळुकी मंजुळ बोलीत असे वाणी बोलविता धणी वेगळाची, आणि दुसरीकडे मलाच विचारता काय? मलाच विचारता वाचली गाथा? तुकोबारायांनी विचारलं, मग देवा त्या गाथ्यामध्ये मी एके ठिकाणी असं म्हटलंय, भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. देवा मी गाथ्यामध्ये असं म्हटलंय की जो दुसऱ्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी, असं मी गाथ्यामध्ये म्हटलंय. आणि गाथ्यामध्ये बोलायचं एक आणि तुमच्या समोर आल्यावर वागायचं दुसरं, असा मी मंत्री नाही, असला माणूस मी नाही. संतांचं लक्षण आहे महाराज, मनसी एकम वचसी एकम कर्मण्येकम महात्मनाम, मनसी अन्यद वचसी अन्यद कर्मणी अन्यद दुरात्मनाम. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण? मनसी एकम, ज्याच्या मनात आहे तेच वाणीतून प्रकट होतं, जे वाणीतून प्रकट होतं तेच कृतीतून प्रकट होतं, त्याला म्हणतात महात्मा. आणि ज्याच्या मनात असतं एक, बोलताना बोलतो दुसरं आणि करताना करतो चौथं, त्याला म्हणतात दुरात्मा, त्याला म्हणतात दुरात्मा. देवा
मी गाथ्यामध्ये जे बोलतो तसं माझं वर्तन आहे. मी वागल्याशिवाय बोलत नाही आणि बोललेलं वागल्याशिवाय राहत नाही. तुम्ही काय मला मागा म्हणून सांगता आणि लोकांनी मग माझा काय म्हणून आदर्श घ्यावा? तुमच्याकडे मी मागू शकत नाही, कारण माझ्याच वचनाला त्याचा विरोध येईल. आत्मवचन विरोध माझ्या पदरात पडेल. मी तुमच्याकडे मागणार नाही. भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही गाथ्यामध्ये म्हणालात भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजीरवाणे, पण तुकोबाराय त्याच गाथ्यामध्ये तुमचं एक वचन, मी गाथा वाचलाय, गाथ्याची पारायण केली आहेत, याच गाथ्यातलं दुसरं वचन मी तुम्हाला सांगतो. मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. हे तुमचंच वचन आहे ना. एकीकडे तुम्ही म्हणता भिक्षा मागणाऱ्याच्या जीवनाला काडी लागावी आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता मागायचं असेल तर देवाकडेच मागावं, इतरत्र कुठं मागू नये. मग मागा ना, आता मी तुमच्या समोर आहे, काय अडचण आहे? तुकोबाराय म्हणाले, देवा अडचणी अनंत आहेत, वेळ कमी आहे, काय अडचण आहे? तुकोबाराय म्हणाले, काही नाही देवा, आम्ही जर तुमच्याकडे हात पसरून काही मागितलं ना तर आमची परंपरा त्याच्याने बाधित होईल, आमची परंपरा त्याच्याने खंडित होईल. माणसाने आपलं कोणतंही कर्म करताना हा शांतपणाने विचार केला पाहिजे की आपण जे कर्म करतो आहोत त्या कर्माच्या मागे कोणता विचार संप्रदाय उभा आहे, याची भूमिका लक्षात घेऊन माणसाने कर्म प्रवृत्त व्हावं. आपण विचार करा. मी थोडस स्पष्ट बोलतो, सामान्य बोलतो, क्षमा मागून बोलतो, पण हातात घेतलेल्या तंबाखूला चुना लावण्याच्या पूर्वी माणसाने विचार करा की आपण तुकोबारायांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहोत आणि मग खावं वाटलं तर तुमचं दैवन तुम्ही. कोणतीही कृती करताना आपल्या विचार परंपरा, आपल्या आचार परंपरा आपल्या मागे कोणत्या रूपानं उभ्या आहेत याचा माणसाने विचार केला पाहिजे. हो, आपण वारकऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणल्यावर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे? आपण वारकऱ्याच्या घरात जन्माला आलो नसलो तरीही आपलं वर्तन कसं असलं पाहिजे याचा विचार करून माणसानं कृती करावी. तुकोबाराय म्हणाले, देवा आमच्या मागे फार मोठी परंपरा आहे, 7-7 पिढ्याची पुण्याई आहे आणि आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे शिकवलंय की पंढरपूरला देवाकडे गेल्यानंतर काही मागू नका. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे अनुचित, वडिलांची रीत जाणत सो, जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. अनुचित, काही मागणे अनुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो, जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे अनुचित, काही मागणे वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत. तुकोबारांनी देवाला आपली परंपरा सांगितली. देवा आमच्या परंपरेने आम्हाला शिकवलंय काही मागणे हे आम्हा अनुचित. अरे काही देवाजवळ मागणं हे आम्हाला अनुचित आहे, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, आम्ही मागणार नाही, त्यामुळे मी तुमच्याकडे मागू शकत नाही. भगवान म्हणाले, बरोबर आहे तुकोबाराय तुमचं,
तुमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, वडिलांनी तुम्हाला शिकवलंय मागू नका म्हणून. पण माझी एक विनंती आहे, माझा एक सामान्य युक्तिवाद आहे तुमच्या पुढे. वाडवडिलांनी तुम्हाला मागू नका हे शिकवलंय, हे 100% बरोबर, म्हणून तुम्ही मागत नाही, हेही बरोबर. पण मला असं सांगा तुकोबाराय, तुम्ही तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागू नका म्हणून शिकवलं, पण देवानं दिलं तर घेऊ नका असं शिकवलंय का? मागू नका बरोबर, माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला मागू नका म्हणून सांगितलं ना, मागू नका, पण देवानी दिलं तरी घेऊ नका असं शिकवलंय का? नाही म्हणे असं शिकवलं. अहो मग मी तुम्हाला देतोय ना, तुम्ही कुठं मागताय? माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, म्हणून मागा. आणि म्हणून हे सगळं अनुचित होतं आणि हा युक्तिवाद केला गेला. म्हणून नंतर कान्होबारायांना नंतर असं म्हणावं लागलं की काही मागणे हे आम्हा अनुचित, हे तुकोबारायांचं वचन. आणि कान्होबाराय म्हणतात करोनी उचित प्रेम घाली हृदया, है ना? करोनी अनुचिताचं उचित. देवाने सांगितलं मागितलं तर मागू नका, पण दिलं तर घेऊ नका असं कुठं शिकवलंय? घ्या ना. तुकोबाराय म्हणाले देवा तरी मी तुमच्याकडे मागू शकत नाही. का मागू शकत नाही? मागा ना काहीतरी. शेवटी तुकोबाराय देवाला म्हणाले देवा तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का? मला तुमच्याकडे काही मागायचं नाही, हे मी तुम्हाला सरळ बोलतो, तुम्हाला कळत नाही का? म्हणजे का मागत नाही तुम्ही? भगवान म्हणाले, तुकोबाराय म्हणाले देवा ऐका, तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही, तुम्हाला तत्वज्ञान सांगावं लागतं तर कळतं. काय सांगता? तुकोबाराय म्हणाले देवा ऐका, जीव जेव्हा जन्माला येतो, मनुष्य जेव्हा जन्माला येतो, तेव्हा जन्माला येताना 2 प्रकारच्या शक्ती घेऊन जन्माला येत असतो. ऐका, जीव वास्तविक 3 शक्ती, पण मी 2 शक्तीचा विचार सांगतो. जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा 2 प्रकारच्या शक्ती घेऊन जन्माला येतो. त्याच्यातली एक आहे ती कर्तृशक्ती आणि दुसरी आहे ती इच्छाशक्ती. मनुष्य जन्माला येतो इच्छा बरोबर घेऊन येतो, इच्छा घेऊन येतो. हा, ज्ञानोबारांनी गोष्ट सांगितली की नाही? अर्जुना ऐक, मी तुला गोष्ट सांगतो. आता ते थोडी गोठी सांगेल परी अशी ऐक. काय झालं? जेथ अहंकार तनुसी वालभ पडेल, तेथ इच्छा हे कुमारी झाली, कामाची या तारुण्य आली, जेणे द्वेषेसी मांडली वराडी. ज्ञानोबाराय बोलले ना भगवंताच्या मुखातून. जीव जन्माला आल्यानंतर त्याच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती निर्माण होते तिचं नाव आहे इच्छा. जीव जन्माला येताना जे घेऊन येतो त्याचं नाव आहे कर्म. सहजम कर्म कौंतेय. सहजम शब्द वापर. सहज कर्म सहज आहे. सहजम कर्म कौंतेय भगवान बोलतात, गीता वाचा आपण. आणि सहजम या पदाचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये असा अर्थ केलाय, जन्मना एवं उत्पन्नम सहजम. जे जन्माबरोबर आपल्याला प्राप्त झालेलं असतं त्याला सहज म्हणतात. जन्माला आल्यावर रडायला कुणी शिकवलं का हो आपल्याला? जन्माला आल्यावर रडायला कुणी शिकवलं का? हसायला कुणी शिकवलं का? हातपाय हलवायला कुणी शिकवलं का? अरे हे सगळं घेऊन आलोय आम्ही. खोकला आला तर खोकावं हे कुणी शिकवलं का? शिंक आली तर शिंकावं हे कुणी शिकवलं का आपल्याला? उचकी कशी द्यायची असते याचे वर्ग कुठे शिकवतात? विद्यापीठात कुठे शिकवतात? उचकी कशी द्यायची हे शिकवलं जातं का? अरे हे जन्माबरोबर आपल्याला प्राप्त झालं, हे सहज आहे, सहज आहे. आणि तुकोबाराय म्हणतात देवा मनुष्य जन्माला येताना या 2 शक्ती घेऊन येतो. एक कर्तृशक्ती आहे आणि दुसरी इच्छाशक्ती. देवा गंमत अशी होते याच्यामध्ये, काही वेळेला माणसाची कर्तृशक्ती ही संपून जाते आणि इच्छाशक्ती ही संपून जाते. काही वेळेला माणसाची कर्तृशक्ती संपते पण इच्छाशक्ती संपत नाही. काही वेळेला माणसाची इच्छाशक्ती संपून जाते पण कर्तृशक्ती जिवंत राहते. आणि काही वेळेला माणसाची कर्तृशक्ती ही जिवंत राहते आणि इच्छाशक्ती ही जिवंत राहते. देवा 4 प्रकार. भगवान म्हणाले मला कशा करता शिकवता? कारण सांगतो देवा ऐका. ज्याची कर्तृशक्ती ही संपते आणि इच्छाशक्ती ही संपते. मी 4 वर्ग आपल्याला सांगितले, उलट जातो ऐका. काही जणांची कर्तृशक्ती ही जिवंत राहते, इच्छाशक्ती ही जिवंत राहते. याला म्हणतात जीव. तुम्ही आम्ही. करणंही राहिलंय आणि इच्छाही पूर्ण झाल्या नाहीत. यांचा विचार कीर्तनात करूच नका. याच्यासाठी कीर्तनच नाही.
दुसरा विचार, काही जणांची इच्छाशक्ती जिवंत राहते पण कर्तृशक्ती संपून जाते, त्याला पुनर्जन्म असतो. ज्याची कर्तृशक्ती जिवंत राहिली पण इच्छाशक्ती संपून गेली त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि ज्याची कर्तृशक्तीही संपली आणि इच्छाशक्तीही संपली त्याला विदेहमुक्त असं म्हणतात. भगवान म्हणाले, मला का सांगता, कशा करता? तुकोबाराय म्हणाले, देवा, कारण या 4 वर्गापैकी एका वर्गामध्ये मी बसतो. कोणत्या वर्गामध्ये? माझी कर्तृशक्ती जिवंत आहे देवा, माझी इच्छाशक्ती मागेच संपून गेली. काही इच्छा राहिल्या नाहीत माझ्या जीवनामध्ये. काय राहिलं आता? कुठली आशा राहिली? भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. काय राहिलं देवा माझ्याकडे? काय अंतःकरणामध्ये कामना राहिली माझ्या? कोणती इच्छा राहिली? अशी कोणती इच्छा तुकोबारांच्या जीवनात राहिली की जी पूर्ण झाली नाही? मला सांगा. असं होऊच शकत नाही महाराज. परमात्मा तुकोबारांचा घरचा दास आहे. तुकोबारांची कोणती इच्छा अपूर्ण नाही. तुकोबाराय म्हणतात, मी तृप्त आहे देवा, काही भावना नाही, काही मागण्यासारखं राहिलं नाही. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. पंचदशी बोलतो. तुकोबारायांनी या श्लोकाचा अनुवाद केल्यासारखं म्हटलंय. काम नाही 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 झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा आवल्या त्या करू चेष्टा आवल्या त्या करू चेष्टा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा आवल्या त्या करू चेष्टा आवल्या त्या करू चेष्टा काम नाही काम नाही झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा काम नाही काम नाही झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा. तुकोबाराय बोलून दाखवतात, काम नाही झालो पाही रिकामा. आमच्या अंतःकरणात काही कामना नाही. आमची कर्तृशक्ती शिल्लक आहे म्हणून आमची वारी चालू आहे. आमच्या इच्छाशक्तीचा आणि आमच्या वारीचा काही संबंध नाही देवा. आम्हाला काहीतरी मागायचंय म्हणून आम्ही पंढरपूरला येत नाही. आमच्या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत वारी करणं हा आमच्या आनंदाचा विषय, म्हणून आम्ही वारीला येतो. मागायला येत नाही. आम्ही मागायला येत नाही. त्यामुळं मी तुमच्याकडे काही मागू शकत नाही, कारण माझी कर्तृशक्ती राहिली आहे, इच्छाशक्ती मागेच संपून गेली. आणि ज्याच्या जीवनामध्ये इच्छाच राहिली नाही तो का म्हणून मागेल देवा? का म्हणून मागेल? मला मागण्यासारखं काही नाहीये. मागण्याची माझी वृत्ती नाही आहे. मागणं मागावं एवढी अंतःकरणाची संकुचित भूमिका आता राहिली नाही. आता व्यापक झालं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. काय मला मागण्यासारखं काय? काय माझं नाही मला सांगा ना. सर्वात्मक पण माझे हिरोनी घेतो कोण असं आम्ही म्हणतो देवा. हो,
काय सांगू मी आपल्याला, एक गंमत सांगतो ऐका. एक वाक्य उगे लक्षात ठेवा. काय असतं, ज्याच्याकडे काहीच राहिलेलं नसतं ना, सगळं जग त्याच्या मालकीचं होऊन जात असतं. हे लक्षात ठेवा. ज्याची कुठलीच इच्छा राहिली नाही ना, सगळं जग त्याच्या मालकीचं. अनंत बतमे वित्तम यस्य मे नास्ति किंचन मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यती किंचन. जनक राजाच्या मुखात. असू द्या, मला संदर्भ देऊन वेळ काढायचा नाही. मी का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. तुकोबारायांनी सांगितलं देवा मागत नाही, मागू शकत नाही. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, पण माझी इच्छा म्हणून काहीतरी, तुमच्या इच्छेकरता मला लहान व्हायचं नाही, मी तुमच्याकडे मागणार नाही. नक्की मागत नाही, मागत नाही. बघा मनात काहीतरी राहिलं असेल, नक्की नाही. मी देतो म्हणून गरज नाही. शेवटी भगवान म्हणाले तुम्ही मागणारच नाही का तुकोबाराय? आज एवढा आनंदाचा दिवस, वारीचा दिवस, तुम्ही माझ्याकडे मला भेटायला आला, मला आनंद झाला, काहीतरी देण्याची माझी इच्छा आहे. आनंदाच्या प्रसंगी दानधर्म करावा असं म्हणतं शास्त्र. मला तुम्हाला काही देण्याची इच्छा आहे, काहीतरी मागा ना. तुकोबाराय म्हणाले देवा, प्रामाणिकपणाने हात जोडून तुमच्या पायावर पुन्हा एकदा डोकं ठेवून सांगतो, मला माझ्या जीवनामध्ये काहीही मागायचं नाही, मी तुमच्याकडे मागणार नाही. तुकोबारायांचं निर्वाणीचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान विटेवरून खाली उतरले. ऐका, भगवान विटेवरून खाली उतरले, कमरेचा शेला सोडला, हाताला गुंडाळला. तुकोबारायांसमोर गुडघ्यावर देव बसले आणि हात जोडून तुकोबारायांना देव म्हणाले, तुकोबाराय तुमच्या पाया पडतो, माझी इच्छा म्हणून, मला बरं वाटावं म्हणून काहीतरी मागा ना. एवढं दान माझ्या पदरात टाका. सगळ्या जगाला तुम्ही काय 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 दिलेलं आहे, माझी इच्छा म्हणून, मला पाहिजे म्हणून तुमच्या पाया पडतो, तुमच्या हात जोडतो, पण एवढं पदरामध्ये टाका, माझ्याकडे काहीतरी मागा. भगवंतांनी एवढी भूमिका घेतल्यावर तुकोबाराय एकदम गडबडून गेले. तुकोबाराय म्हणे देवा उठा उठा, अहो लोक बघतील तर मला दगड घालतील, असं कसं करता तुम्ही, उठा उठा, मी तुमच्या पाया पडतो. तुकोबाराय पुन्हा देवाच्या चरणावर लोटांगण घालून उभे राहिले. तुकोबाराय म्हणाले देवा ठीक आहे, तुम्हाला एवढं आगतिक व्हायचं कारण नाही, मी मागावं एवढी तुमची इच्छा आहे ना, मागतो, तुम्ही आधी विटेवर उभे राहा. भगवान विटेवर पुन्हा कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि तुकोबारायांना मग हसून म्हणाले आता मागा. तुकोबाराय म्हणाले ठीक आहे मागतो, पण देवा मला गरज आहे म्हणून मागत नाही, तुमची इच्छा म्हणून मागतो. मला गरज नाही, तुम्ही म्हणता म्हणून, म्हणसी काही मागा तर मागतो. तुम्ही म्हणता म्हणून मागतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही. भगवान म्हणाले ठीक आहे, मी म्हणतो म्हणून का होईना, पण मागा ना. तुकोबाराय म्हणाले मागतो, पण देवा माझी एक अट आहे. अट, माझी एक अट आहे. काय अट आहे? भगवान म्हणाले तुकोबाराय तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, बोला ना काय पाहिजे ते. तुकोबाराय म्हणाले तेव्हा देवा तुम्ही गाथा नीट वाचला नाही. मी गाथ्यात काय म्हटलं, विचारतो वचना आधी. माणसानं वचनाच्या आधी विचार करावा, वचन होऊन गेल्यानंतर विचार करून फायदा नसतो. निर्वाण दीपे किमु तैल दानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासहा पयोगते किम खलु सेतुबंधा. सुभाषित आहे, विस्तार करत नाही. रामायणात आहे, रामायणात आहे. मंथरा जेव्हा कैकईला बोलते ना वर मागून घे म्हणून, तेव्हा कैकई म्हणते अगर रामाचा अभिषेक होऊ दे, नंतर कधीतरी आपण 2 वर मागून घेऊ. त्यावेळेला मंथरेच्या मुखामध्ये हेच शब्द आहे. वाल्मिकी रामायण बघा आपण. मंथरा त्या कैकईला म्हणते पयोगते खलु सेतुबंधहा न कल्याणी विधीयते. वाल्मिकी रामायणात. अगं पाणी सगळं वाहून गेल्यावरून वरून पूल बांधण्यामध्ये काय तात्पर्य? पाणी असताना वरून पूल बांधण्यामध्ये तात्पर्य. जोपर्यंत समईमध्ये तेल आहे तोपर्यंतच समई आहे, तेवती आहे तोपर्यंतच तेल घालण्यात, समई विजल्यावर तेल घालण्यात काय अर्थ आहे? चोर चोरी करून गेल्यावर जाग येण्यात काय अर्थ आहे? वय निघून गेल्यावर दुसरं लग्न करण्यात काय अर्थ आहे? असं सुभाषितकार म्हणतात. आपलं काही म्हणणं नाही. ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला संविधानाने स्वातंत्र्य दिलं, आपलं काही म्हणणं नाही. मी का बोलतो ऐका. भगवंतानी सांगितलं मागा ना. तुकोबाराय म्हणाले अट आहे, भगवान म्हणाले मान्य आहे. तुकोबाराय म्हणाले असं करू नये.
माणसाने अट ऐकावी आणि मग हो की नाही सांगा. बरं बोला, काय अट आहे तुमची? तुकोबाराय म्हणाले, देवा मी मागतो, पण पुन्हा तुम्हाला सांगतो, कीर्तन होईपर्यंत पुन्हा पुन्हा सांगतो, मला गरज आहे म्हणून मी मागत नाही, तुमचा आग्रह, तुमची इच्छा म्हणून मी मागतो. पण माझी अट आहे. काय? माझं मागणं मागून झाल्याच्या नंतर, ऐका देवा, बारीक ऐका, माझं मागणं मागून झाल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा असं म्हणायचं नाही. मागतो मी, माझी अट आहे, मी मागणं मागतो, पण मागून झाल्यावर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. भगवान म्हणाले, तुकोबाराय, तुम्हाला देव दिसतो का मंत्री दिसतो? अहो, दिला शब्द दिला, देवाचा शब्द आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा महाभारत वाचलंय म्हणूनच शब्दावर विश्वास नाही. अरे तुम्ही कधी शब्द बदलाल काय सांगता येतं देवा? नाही तुकोबाराय. नक्की देवा, नक्की. मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. मागत नाही, म्हणत नाही, मागा. मागू, मागा. ऐका देवा, मागणं मागतो तुमच्याकडे. तुम्ही बर पुन्हा सांगतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही, तुमची इच्छा आणि तुम्हाला आवश्यक वाटतं, तुम्ही म्हणता म्हणून मागतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही. भगवान म्हणाले, मागाना तुकोबाराय, आधीच उशीर झाला, त्याच्यात तुम्ही उशीर करता, मागाना लवकर काय मागायचंय? तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा माझं एकच मागणं आहे, मला अशी एक वस्तू, अशा एका गोष्टीची मागणी मला तुमच्या जवळ करायची आहे की ज्याच्या प्राप्तीमध्ये माणसाचं जीवन धन्य होतं, न मिळालेलं सगळं मिळून जातं, जे मिळालं तर न मिळालेलं सुद्धा सगळं मिळतं, आणि जे सगळं मिळालेलं असतं पण हे जर मिळालं नाही तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी या जगतामध्ये एकच गोष्ट आहे देवा, ती मला पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? देवा ऐका, मी लक्षण सांगतो माझ्या मागणीचं तुम्हाला. काय लक्षण आहे? फार अलौकिक लक्षण. काहीही मिळालं नाही पण जे मिळालं तर न मिळालेलं सगळं मिळतं, आणि सगळं मिळालेलं असलं आणि हे जर मिळालेलं नसलं तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी एकच गोष्ट या जगतामध्ये, त्या गोष्टीचं नाव आहे संत संगती. मला दुसरं काही नको. माझ्या जीवनामध्ये एवढंच पाहिजे, सगळं मिळालं आणि संत संगती नाही मिळाली, मिळालेलं सगळं वाया जातं. आणि काही मिळालेलं नसतं, फक्त संत संगती मिळाली, न मिळालेलं सगळं मिळून जातं. मी आपल्याला किती उदाहरणं सांगू याची, लांबवायचं नाही मला. मला सांगा, रेड्याने काय मिळवलं होतं? काय मिळवलं होतं सांगा ना. काही नाही हो, काही नव्हतं रेड्याजवळ. काय फार मोठं अमुक तमुक घेऊन फार मोठी श्रीमंती होती, अमुक होतं तमुक होतं, काही नव्हतं. काहीही रेड्याजवळ नव्हतं, पण फक्त ज्ञानोबारायांची संगती मिळाली. काय परिणाम, काय परिणाम. आज काय भाग्य आहे महाराज, ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने समाधी दिली हो त्याला. अजून काय नशीब लागतं, काय भाग्य लागतं. आजही आळ्याला आपण जा, आळ्याला वारी भरते रेड्याची. जगाच्या पाठीवर रेड्याची वारी दाखवा मला दुसरीकडे आहे कुठं? नाही ना. आजही आळ्याला जा, रेड्याची वारी भरते. आपण वारीला जातो, रेड्यासमोर कीर्तन करावं लागतं. आणि खरं सांगतो, त्या तिथं रेडा म्हणून चालत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं. तो रेडा नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं त्याला. हो, किती रेडे महाराज झाले मला माहित नाही, पण किती महाराज रेडे झाले हे मला पक्क ठाऊक आहे. काय सांगू मी आपल्याला, रेडा व रेडा रेडा, काय सांगू मी आपल्याला. काय त्या रेड्याजवळ होतं? पशु, पशु हो पशु. आणि हा रेडा मंदबुद्धी समजला जातो, मंदबुद्धी समजला जातो. त्या रेड्याजवळ काय होतं? काही नव्हतं, पण ज्ञानोबारायांचा संग लाभला महाराज. बस तेवढी एक जीवनामध्ये घटना घडली. पण रेड्याचं महत्व आहे, एकदा ज्ञानोबाराय भेटले तर रेड्याने पुन्हा ज्ञानोबारायांचा संग सोडला नाही. बरं, पुन्हा आयुष्यात सोडला नाही. तो रेडा कायम त्यांच्या बरोबर राहील. आपण हातातली ज्ञानेश्वरी पटकन बाजूला ठेवतो,
रेड्याने ठेवलं नाही. आणि मग तो रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त झाला आणि मग लोकांना ज्ञानोबा वगैरे वगैरे आपल्याला इतिहास माहितीये. मला नेहमी असं वाटतं, जरा क्षमा मागून बोलतो, मला नेहमी असं वाटतं ज्ञानोबाराय आधी रेड्याला कळले आणि मग माणसाला कळले. बघा बरं जमतंय का? जमत असलं तर बघा. काय होतं रेड्याजवळ? काही नाही. भिंतीजवळ काय होतं? काही नाही. पण ज्ञानोबाराय भावंड बसली त्याच्यावर. आज भिंतीचं मंदिर आहे. अहो हे जाऊ द्या, तुम्हाला जवळचं सांगतो. नेवासा जवळ आहे ना तुम्हाला. कशाचं मंदिर आहे? खांबाचं मंदिर आहे. कोणत्या खांबाचं मंदिर आहे? ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर आहे. बरोबर आहे ना? पैसाचा खांब म्हणतो आपण. ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर आहे ना? बरोबर आहे ना? आता मला सांगा, एखादी व्यक्ती एका खांबाला टेकून काहीतरी सांगत असेल तर त्या खांबाकडे त्या व्यक्तीचं तोंड असेल का पाठ असेल? पाठ असेल. बरोबर आहे. मग ज्ञानोबारायांनी त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तर ज्ञानोबारायांची पाठ भी त्या खांबाकडे होती का नाही? ज्ञानोबाराय टेकून बसले म्हणजे पाठ होती. मग मला साधं सांगा, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होतं तर ज्ञानोबाराय ज्याच्याकडे तोंड करतील त्याचं काय होईल? काय होईल? विचार करा ना. नुसता संतांचा संग झाला, काही नाही मिळू देत, फक्त संत संगती. बस तुकोबारायांनी दुसरं काही मागितलं नाही. संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, विसन पडावा, जे हात तुझा विसरण पडावा. हाती भाव माझे या देवा, हाती भाव माझे या देवा, पुरावे देवा मनोरथ, पुरावे देवा मनोरथ, पुरावे देवा मनोरथ, पुरावे देवा मनोरथ. पंत संगत देई चरणा सेवा, चरणा सेवा, हातू शरण पडावा, शरण पडावा. हाती भाव माझ्या जीवा, पुरवी देवा मनोरथ, हाती भाव माझ्या जीवा, पुरवी देवा मनोरथ, हाती भाव माझ्या जीवा, पुरवी देवा मनोरथ. तुकोबाराय देवाला म्हणाले, देवा एक संत संगती मिळाली तर न मिळालेलं सगळं मिळतं, आणि एक बाकी सगळं मिळालं आणि जीवनामध्ये संत संगती मिळाली नाही तर मिळालेलं सगळं वाया जात. सगळं वाया जातं. चांगदेवांकडे काय नव्हतं सांगा ना. पण जोपर्यंत ज्ञानोबारायांचा संग झाला नाही तोपर्यंत मिळालेलं ज्ञान सुद्धा जगत कल्याणार्थ उपयोगाला आलं नाही. मला लांबवायचं नाही. आपण रोज म्हणतो संतांच्या संगतीचं महात्म्य, रोज म्हणतो हरिपाठ आपण. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांचे संगती येणे पंथे, श्रीपती मनोमार्गे आकळावा. असा अन्वय नाही का? संतांची संगती केली तर मन ज्या विषयाने, ज्या वेगानं विषयाजवळ जाता येतं तेवढ्या वेगानं आपल्याला श्रीपती प्राप्त होतो, फक्त संतांच्या संगतीत गेलं. तुकोबाराय म्हणाले, देवा आम्हाला दुसरं तिसरं काही नको, आम्हाला फक्त संत संगती द्या. भगवंताने तुकोबारायांची मागणी ऐकली, मागणी ऐकली. आणि भगवान पुन्हा हात जोडून तुकोबारायांसमोर उभे राहिले. आणि तुकोबारायांना भगवान म्हणाले, तुकोबाराय तुमची गरज म्हणून तुम्ही मागितलं नाही, माझी इच्छा, मी मागा म्हणालो म्हणून तुम्ही मागितलं. पण तुम्ही संत संगती मागितलीत, ही गोष्ट जरी खरी असली तरी मी तुम्हाला प्रामाणिकपणानं हात जोडून सांगतो, एवढं सोडून दुसरं काही मागा.
मला हे देता येणार नाही. एवढं सोडून काही मागा, मी देऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणाले, का नाही देऊ शकत? भगवान म्हणाले, मलाच मिळत नाही, मी तुम्हाला कुठून देऊ? अहो, मलाच संत संगती अवघड आहे, मलाच संत संगती दुर्लभ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अरे प्रेम करणारे मला भेटतच नाहीत, मलाच संत भेटत नाहीत, मी तुम्हाला कुठून देऊ? त्यामुळं एवढं सोडून दुसरं काही मागायचं असेल तर मागा. तुकोबाराय म्हणाले, आता दुसरं काही नाही. मी तुम्हाला आधी अट घातली होती, आधी कल्पना दिली होती, मागितल्यानंतर बदलायचं नाही. शेवटी तुम्ही बदलायचा तो विषय बदलला देवा, तुम्हाला द्यायची नाही. भगवान म्हणाले, देता येत नाही तुकोबाराय. तुकोबाराय म्हणाले, ठीक आहे, नाहीतरी माझी इच्छा नव्हतीच, तुम्ही म्हणला म्हणून मी मागितली. नाही देणार तर तसं सांगा की मी देणार नाही म्हणून. मी इथून निघतो आणि परत आळंदी देहूला जाता जाता गावागावात सांगत जातो, याच्या नादाला लागू नका, हा खरं बोलत नाही, आणि मग बघू तुमची पुढची वारी कशी भरते. भगवान म्हणाले, तुकोबाराय, या काळामध्ये माझा असा अपप्रचार करू नका. तुकोबाराय म्हणाले, आता चालणार नाही देवा, मी तुम्हाला आधी अट घातली होती. भगवान म्हणाले, ठीक आहे, मला लांबवायचं नाही, माझ्याकडे वेळही कमी आहे, थोडक्यात सांगतो, पुष्कळ विचार आहे सांगण्यासारखा. भगवान म्हणाले, ठीक आहे, मी आता तुम्हाला शब्द दिलाय आणि तुमच्याच गाथ्यात तुम्ही असं म्हटलंय की वचना फिरती अधमजन. वचन दिल्यानंतर जर मनुष्य वचनाला फिरत असेल तर तो अधम आहे. अधम, अधम शब्दाची व्याख्या आता सांगत नाही कीर्तना. वचना फिरती अधमजन, तुम्ही म्हणालात ना, मी माझ्या वचनाला फिरणार नाही. प्रतिज्ञायाम ही नष्टायाम धर्मो ही विलयम व्रजेत. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंचं वर्णन. रामचंद्र प्रभू म्हणतात, आपण दिलेला शब्द जर माणसाने फिरवला तर त्याचा धर्म लयाला जात असतो. मी तुम्हाला शब्द दिलेला फिरवू शकत नाही, देतो. तुकोबारायांना आनंद झाला, द्या संत संगती. भगवान हुशार आहेत, चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, तेही काही साधे नाहीत, हाडाचा राजकारणी आहे बाबा. भगवान म्हणाले, तुकोबाराय, तुम्ही माझ्याकडे काय मागितलं? म्हणे, ज्याच्याने मानवी जीवनाची धन्यता होते, ज्याच्याने मानवी जन्म सफल होतो, जगण्याला आल्याचं जन्माला आल्याचं सार्थक होतं, अशी एकच गोष्ट देवा मी तुमच्या चरणाजवळ मागितली.